Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm greetings to you all in Jesus' name. प्रभू येशूच्या महान नावामध्ये तुम्हा सगळ्यांचे इथे उबदार स्वागत आहे. God is present in this place. देव या जागेमध्ये हजर आहे. He knows what you're going through. देवाला माहिती आहे तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जाताय. He can see your heart. देवाला तुमचं हृदय दिसतंय. He can see your pain. देवाला तुमच्या वेदना दिसतायत. And He is here to deliver you. आणि देव तुम्हाला सुटका द्यायलाच इथे आलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Proverbs chapter 14 verse 13. नीतिसूत्र याचा 14वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन आपण यावेळेला काढूया. If you have got your Bibles, please open to Proverbs chapter 14 verse 13. नीतिसूत्र 14-13. तुमच्याकडे जर बायबल म्हणजे पवित्र शास्त्र असेल तर सगळ्यांनी बाहेर काढा, उघडा. नीतिसूत्र 14-13. Even when people are laughing, they may be hurting inside, and when the party is over, the sadness remains. हमिंग बंद करो बेटा. नीतिसूत्र 14-13. हसताना देखील हृदय खिन्न असते आणि हर्षाचा शेवट शोक असतो. हसताना देखील हृदय खिन्न असते आणि हर्षाचा शेवट शोक असतो असं लिहिलंय. Praise God. देवाला धन्यवाद. I'm talking to somebody who has become an expert at smiling while suffering inside. मी अशा कुणाशी तरी आज बोलत आहे की जो त्रासात असताना सुद्धा बाहेरून मात्र हसत मुखाने राहत आहे आणि त्या गोष्टीत तो एक्सपर्ट झालाय, फार प्रवीण झालाय. आतमधून तो खूप त्रास आहे पण जाम दाखवत नाही, बाहेरून हसत मुख आहे. Because Bible says, कारण बायबल म्हणतं even when people are laughing, लोक जेव्हा हसत असतात तेव्हा सुद्धा they may be hurting inside. कदाचित आतून त्यांना काहीतरी वेदना असतील, आपल्याला कळत नाही. And when the party is over, the sadness still remains. आणि मेजवानी किंवा पार्टी झाल्यानंतर त्यांच्यातली उदासीनता तरी बाकीच असते. That means म्हणजे a smiling face is not always proof of a happy heart. एखादा हसरा चेहरा म्हणजे त्याचं हृदय आनंदी आहे याचा पुरावा नसतो. Amen. हसरा चेहरा त्या माणसाचं हृदय आनंदी आहे याचा पुरावा नाहीये. You have learned how to laugh at the table while fighting battles. पण तुम्ही युद्ध लढत असताना मेजापाशी हसतमुख कसं बसायचं ही कला शिकून घेतली आहे म्हणून तुम्ही हसतमुख जगताय, पण युद्ध तुमची सुरूच आहे. You are sitting at the table, तुम्ही मेजापाशी बसलाय पण there is a fighting going on in your mind. तुमच्या मनामध्ये युद्ध चाललेलं आहे. Mind is restless. तुमचं मन अशांत आहे. You have mastered the art of looking strong, पण ती कला तुम्ही एवढी चांगली शिकून घेतली आहे की तुम्ही हसताय आणि दाखवताय की नो काहीच चुकलेलं नाही, सगळं बरोबर आहे, आय एम स्ट्रॉंग, मी बलवान आहे, नथिंग इज रॉंग. but you are carrying the heaviest unseen burdens. पण सगळ्यात जड अदृश्य ओझं तू तुझ्या छातीवर घेऊन फिरतोय. The world sees your smile, जग काय फक्त तुला हसतमुख पाहतं, but my God sees your sigh. माझा देव तुझे उसासे पण बघतो रे. सोडलेला उसासा की तेही देव बघतो. Because my God can see beyond your smile. कारण माझ्या देवाला तुझ्या हसण्या पलीकडचं दिसतं रे. And my God can reach into places nobody else can touch. आणि माझा देव अशा जागांपर्यंत पोहोचू शकतो की ज्या जागांना कुणीही स्पर्श करू शकत नाही. The crowd hears your laughter, लोकांची गर्दी तुझ्या हसण्याला ऐकते, but my heaven hears your groaning. माझं स्वर्ग तुझ्या कण्ण्याला ऐकतं. Praise God. फरक आहे यामध्ये. देवाला धन्यवाद. Your smile may fool the people, तुझं हसणं लोकांना मूर्खात काढेल but it can never fool God. पण देवाला नाही मूर्खात काढू शकत. देवाला माहितीये तुझ्या हृदयात काय चाललंय. God knows your heart. देवाला तुझं हृदय माहितीये. God knows what you're going through. देवाला माहितीये तू कशातनं चाललाय. Even while you are smiling, your heart is bleeding. अगदी तू हसत असताना सुद्धा तुझं हृदय किती रक्तबंबाळ आहे ते देवाला माहितीये. बेटा देवापासून काही लपलेलं नाही आणि लपवूही नका. And God is here आणि देव इथे आलाय. to deliver you. तोच देव इथे तुला सुटका द्यायला आलाय. And when God delivers you, आणि देव जेव्हा तुम्हाला सुटका देईल you will have a real smile. तुम्ही एक खरं खुरं हास्य आपल्या चेहऱ्यावरती आणाल आणि Real smile. खरे खुरे हसाल. खरे खुरे. Praise God. प्लास्टिक हसणं नसेल, नकली हसणं नसेल. Now you are smiling
but your heart is in pain. आता तुम्ही हसताय पण तुमचं हृदय वेदनेत आहे बरं का. But my God can give you real smile. पण माझा देव तुम्हाला खरं खरं हास्य देईल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 18, स्तोत्र संहिता 34 त्यातलं 18वं वचन, the Lord is close to those who have a broken heart. ज्या लोकांचं हृदय तुटलेलं आहे ना त्या लोकांच्या जवळ आहे प्रभू. Praise God. तुझं हृदय तुटलंय का? मग तुझ्या जवळ आहेत प्रभू. And God comes near to the people who are hurting inside. आणि ज्या माणसांना आतून वेदना आणि यातना होत आहेत ना त्या माणसांच्या जवळ येतो प्रभू. You may hide your pain from the people, तू तुझ्या वेदना लोकांपासून लपवशील की नको कुणाला काही सांगायला, but पण never hide it from God. देवापासून लपवू नको बेटा, नाहीतरी देवाला सगळं माहितीच आहे ना. बोलून मोकळं कर, Say, देवाला बोलून मोकळं कर. your mask may impress the people. तुझा मुखवटा लोकांवर छाप पाडेल. Amen. तू घातलेला मुखवटा लोकांवर छाप पाडेल आणि लोक फसतील की किती हे आनंदी, किती हे सुखी. But पण honesty will move the heart of God. प्रामाणिकता तुझ्यातली देवाच्या हृदयाला हलवेल. Amen. देवाशी ऑनेस्ट आणि प्रामाणिक राहा. देवासमोर नो मुखवटे, नो ढोंग, नो सोंग. Right now, आता या वेळेला many people are trying to convince everybody that all is well. अनेक माणसं सगळ्यांना हे पटवून द्यायच्या प्रयत्नात आहेत की नाही माझ्या लाईफ मध्ये सगळं चांगलं आहे, ऑल इज वेल, काही कुठे काही झालेलं नाही, सगळं बरं आहे. Many people are even posting the pictures. अनेक लोक मग त्यामध्ये सोशल मीडियावरती सुद्धा हसरे फोटो पोस्ट करतायत आणि म्हणतात ऑल इज वेल, सगळं ठीक आहे, जेव्हा काही ठीक नाहीच आहे. And they are attending a gathering, they are attending a party, किंवा कुठल्या तरी पार्टीला गेलेले आहेत and आणि wearing photo. that smile. आणि हसतायत आणि टाकला मग इंस्टाग्राम वर फोटो. But deep inside, their garden is dry. आतून मात्र त्यांची बाग सुकलेली आहे बरं का. You may cover before certain people, काही लोकांसमोर कदाचित तुम्ही हे सगळं झाकून ठेवाल, but never cover from God. देवापासून झाकू नका बेटा. Pour out your heart like water before God, आपलं हृदय पाण्यासारखं देवासमोर ओतायचं. and He will help you. देव तुम्हाला सहाय्य He करेल. is तो देव powerful to help you. तो सामर्थ्यवान आहे तुम्हाला सहाय्य He's करायला. got a heart to help you. त्याचं हृदय तुम्हाला मदत करायचं He's बेटा. got love to help you. त्याच्यामध्ये प्रेम आहे, तो देव प्रेमळ आहे, त्याला तुम्हाला मदत करायची आहे. And healing will always begin where pretending ends. आणि जिथे ढोंग आणि सोंग संपतं ना तिथे आरोग्य सुरू होतं. Praise God. ढोंग, देवासमोर काय ढोंग करायचं, देवाला सगळंच माहितीये. And what you cover, आणि तुम्ही जे झाकून ठेवता, my God can never comfort. देव कधी त्याला सांत्वन देऊ शकणार नाही का? कारण तुम्ही ते सगळं झाकून ठेवलंय. But what you surrender, पण तुम्ही जे देवा शरण आणता की देव बाप्पा हे असं सगळं झालेलं आहे, God can restore. देव ते परत पुनर्वसित करेल. देव आहे तो. See, a smile can hide a struggle. बघा, तुमचं हास्य किंवा कुणाचंही हास्य त्याच्या आयुष्यातला संघर्ष लपवू शकेल, But can it solve it? पण संघर्ष सोडवू शकेल का? No, that's- लपवून झालं पण सोडवणार कोण आहे? That smile cannot solve your problem. ते हास्य तुमच्या समस्यांना तो सोडवू शकत नाही ना. हसून हसून फोटो टाकले सोशल मीडियावरती, पण ते प्रॉब्लेम सोडवणार कोण आहे? Because the flowers in your garden have stopped blooming. कारण तुझ्या बागेतली फुलं अलीकडे उमलत नाहीयेत. The streams have stopped flowing. तुझे प्रवाह अलीकडे वाहत नाहीयेत. You are waiting for something to change. तू वाट पाहतोय की काहीतरी बदलावं, कुछ तो बदले, कुछ But तो बदले. nothing changes. काही बदलत नाहीये. Because कारण neglected gardens do not suddenly become fruitful on their own. दुर्लक्षित बागा आणि दुर्लक्षित कुंड्या स्वतःहून उमलत नसतात, त्याला खत पाणी करावं लागेल. Praise God. समजताय ना? त्या स्वतःहून उमलत नाहीत. Say, a dry garden does not need one more compliment. सुकलेल्या बागेला कुणाकडून तरी अजून एखाद्या कौतुकास्पद शब्दाची गरज नाहीये. It needs water. अभिनंदनाची गरज नाहीये. सुकलेल्या बागेला पाण्याची गरज आहे. एवढं साधं सरळ सोपं आहे. You don't need appreciation. You don't need compliment. तुला काही कौतुकाची आणि अभिनंदनाची कोणाकडनं गरज नाही की वेल्डना वेल्डना शाबासा शाबासा, काही गरज नाही तुला You त्याची. need the living waters from तुला God. जिवंत पाण्याची गरज आहे देवाकडून, म्हणजे तुझी बाग परत उमलेल. Say, and we have seen आणि आपण पाहिलंय
Some people water their plants more faithfully than they water their prayer. काही लोक आपल्या प्रार्थनेला जेवढं पाणी घालायला पाहिजे तेवढं न घालता आपल्या झाडांना मात्र नियमितपणे रोज पाणी घालतात. अरे जरा प्रार्थनेला पाणी घाल. तू झाडांना रोज पाणी घालतो तो पाईप घेऊन फुर 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 फुर, थोडं हृदयामध्ये प्रार्थनेला पाणी घाल. And see your life change. मग बघ तुझं जीवन कसं बदलतं. See the blessings come. मग आशीर्वाद कसे येतात. See how your flowers will bloom. मग तुझी फुलं कशी उमलतात बघ. See how your garden will become green. मग तुझी बाग कशी हिरवीगार होईल ते बघ. Praise God. हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Psalm 126 verse 5, स्तोत्र संहिता 126 त्यातलं 5 वचन, those who sow in tears will reap with songs of जे joy. अश्रूंमध्ये पेरतील ते आनंदाच्या गीतांनी कापतील. Praise God. आमेन. God never wastes a tear that is given to him. परमेश्वर जो अश्रू आपण त्याला देतो त्याच्या समोर गाळतो त्या अश्रूला परमेश्वर वाया जाऊ देत नाही. हे काय एवढं ओरडून आमेन आमेन म्हणतायत. ह्यांना पटलेलं आहे. Your tears are wasted before the people. अरे लोकांसमोर तुम्ही एवढं रडताना अश्रू गाळतायत ते सगळं वाया चाललंय. Give a tear to God. एक अश्रू देवासमोर गाळ. See the miracle will नाही happen. चमत्कार झाला तर मला येऊन सांग. थोडं देवासमोर रडून बघ. Hear me carefully this evening. नीट ऐका माझं. आतमध्ये बाहेर इकडे पहिल्या मजल्यावर कान, मला पूर्ण कान द्या. Things will not move simply because time passes. वेळ निघून गेली मग आपोआप गोष्टी बदलणार नाहीयेत. Positive thoughts alone will not shift any mountain. फक्त सकारात्मक विचार कुठल्याही डोंगराला हलवणार पण नाहीयेत. Positive words alone will not break any chain. फक्त सकारात्मक शब्द कुठल्याही साखळीला तोडणार पण नाहीयेत. Your garden will remain barren until it is watered. जोपर्यंत तू तुझ्या हृदयरूपी बागेला पाणी पाजत नाही ती बाग वांज राहील. And one of the ways God waters the soul is through honest tears before his holy presence. आणि देव एका रीतीनं आपल्या अशा सुकलेल्या जीवाला किंवा आपल्या हृदयाला पाणी घालतो ते म्हणजे कसं. जेव्हा आपण देवासमोर एक अश्रू घालतो ना देव लगेच आपल्या हृदयाला आपल्या जीवाला पाणी घालतो. Praise God. आमेन. There are some prayers काही प्रार्थना that are very effective फार प्रभावशाली असतात. when काही it is प्रार्थना made to God. काही प्रार्थना काही लोकांच्या जेव्हा ते देवाला करतात त्यात फार सामर्थ्य आहे. त्याला हलक्यात घेऊ नका. त्यांनी देवाला प्रार्थना केल्या आहेत. And there are some breakthroughs that are born only in prayer. आणि काही नवीन कोरी सुरुवात जी असते ना ती अशी नाही मिळत. ती प्रार्थनेतच मिळते बेटा. प्रेयर तो करना ही पडेगा. हालेलुया. Some victories can only be birthed in surrender to God. काही विजय देवाला शरण आल्यानंतरच मिळणार आहेत. तो नाही मिळणार. देवा शरण यावंच लागेल मग काही विजय मिळतील. And some harvests that grow only in the soil of brokenness. आणि काही हंगाम केवळ तुटकेपणाच्या मातीतच वाढतात बेटा. When you are broken before God, या देवासमोर तू तुटशील God answers you. देव तुला उत्तर देईल. देवासमोर अख्खं येऊन काही फायदा नाही बरं का. गर्व घमेंड बडाया अहमपणा हे सगळं देवासमोर आणून काही फायदा नाहीये. देवासमोर तुटून हात जोडूनच यायचं. The wicked will never find audience with God. दुष्ट लोकांना कधीही देवाकडनं लक्ष मिळणार नाहीये. Never. कधी नाही कधी नाही कधी नाही. 1000 वेळेला सांगेन आणि लिहून देईन दुष्ट लोकांना देवाचं लक्ष कधी मिळणार नाही. The proud will never find audience with God. गर्विष्ठ लोकांना कधीही देवाचं लक्ष मिळणार नाही. 2000 वेळेला लिहून देईन मी. The humble people can म्हणजे meet नम्र God. लोक आहेत त्यांच्याकडे देव लक्ष देणार. हे मी 3000 वेळेला लिहून देईन. The tears you hide from people will become seeds when you release them before God. जे अश्रू तुम्ही लोकांपासून लपवताय ना तेच अश्रू जर देवासमोर तुम्ही गाळले ना तर ते बीज बनेल. बीज उद्याच्या हंगामाचं. Praise God. लक्षात घ्या मी जीव तोडून काय सांगतोय. Bible says बायबल म्हणतं in Psalm 56 verse 8, स्तोत्र 56:8 you have kept count of my tears, O God. हे देवा तू माझे अश्रू मोजून ठेवलेले आहेत. God has counted your tears. माहितीये तुला देवाने तुझे अश्रू मोजून ठेवलेले आहेत की हा एक गाळला. आज जयश्रीनी 2 अश्रू गाळले. आज 10 गाळले. देवाने मोजून ठेवलेत. God notices every tear you have cried. प्रत्येक अश्रू जो तू रडलायस
देवाने त्याच्याकडे लक्ष दिलंय कारण अश्रूंची भाषा प्रत्येक आसवाची कळते प्रभूस भाषा, म्हणूनच होत नाही माझी निराश आशा. You know, the greatest miracles often begin where human strength ends. जिथे मानवी शक्ती संपते ना बेटा, तिथे सगळ्यात मोठे महान चमत्कार नेहमी सुरू होतात. मानवी शक्ती संपली पाहिजे की मी तुझ्या शरण आलो, आता माझ्याच्याने होईना, माझी बुद्धी काम करेना, माझी डिग्री मला साथ देईना, माझ्या कला साथ देईना, आता तू साथ दे. Praise God. Bible speaks of a woman who was a very sorrowing woman. बायबल मध्ये एका स्त्री विषयी लिहिलंय, ती स्त्री फार दुःखी होती. Her name was Hannah. हन्ना त्या स्त्रीचं नाव. She was married, लग्न झालं होतं but she didn't have a child. पण दुःखाची बाब, तिला संतान नाही. हन्ना वांज होती. Her husband got married again मग तिच्या नवऱ्याने परत दुसरं लग्न केलं, घरात सवत आणली. and her heart broke. मग तिचं हृदय तुटलं घरात सवत आल्यावर. Yet she maintained a smile तरी सुद्धा हन्ना हसतमुख जगली बर का. to show the world that everything was fine. जगाला दाखवायला की सगळं ठीक आहे, काही नाही, बरोबर नाही असं काही नाही, सगळं ठीक आहे. Imagine the day a husband married again. कल्पना करा त्या दिवसाची की ज्या दिवशी तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. During the wedding, त्या लग्न समारंभादरम्यान everybody was celebrating. सगळे आनंदोत्सव करत असणार, Everybody was dancing. सगळे नाच नृत्य करत असणार, खाणं पिणं करत असणार, Everybody was eating. सगळे खाणं पिणं नाच नृत्य करत असणार. Only Hannah had a false आणि smile. हन्ना मात्र आपलं खोटं खोटं हसत असणार आहे. घरात सवत आणलेली कुठल्या बाईला आवडते बेटा? And pretending that everything was fine. आणि खोटं खोटं हसून हन्ना मात्र सगळ्यांना दाखवत असणार आहे, ऑल इज वेल, ऑल इज वेल, नथिंग इज रॉंग, सगळं ठीक आहे. Some of the strongest people are carrying the deepest pain behind their brightest smile. तुम्हाला माहितीये काही अतिशय बलवान माणसं त्यांच्या अतिशय सुंदर हास्यामागे अतिशय मोठी दुःख लपवत आहेत. Yes. डू यू नो दॅट? माहित आहे? And it did not stop there. आणि ते तिथं थांबलं नाही. Her adversary, whose name was Peninnah, तिची सवत जिचं नाव होतं पनिना, she had a first child. तिला प्रथम संतान लगेच झालं, तिला दिवस गेले. And Hannah had to smile आणि हन्नाला तरी हसतमुख जगावं लागलं and act like all things were okay. आणि असं वागावं लागलं की नो नो सगळं ठीक आहे. But deep in her heart, पण आतमध्ये हृदयात जर कोणी पाहिलं, she was a broken woman. खलास झाली होती हन्ना, खलास. Then Peninnah had a second child. मग पनिनाला दुसरं संतान झालं. Hannah maintained a smile. हन्ना तरी सुद्धा हसतमुख राहिली. Then Peninnah had a third child. मग त्या पनिनेला तिसरं संतान झालं. And eventually many children. सरते शेवटी पनिनेला अनेक मुलं झाली. And you can imagine Hannah's condition. कल्पना करा त्या वांझ हन्नेची अवस्था काय झाली असेल, ती कशी उद्ध्वस्त झाली असेल. Year after year, वर्षोनवर्ष she watched another blessing arrive at somebody else's house, तिनं पाहिलं की आणि कोणाच्या तरी घरामध्ये हास्य आलं, बाळ आलं. while her own prayers remained unanswered. आणि माझ्या प्रार्थनेला मात्र उत्तर मिळत नाहीये, मला तर अजून दिवस जात नाहीयेत. But just because God is silent does not mean he is absent. पण केवळ देव शांत आहे म्हणून देव गैरहजर आहे असे तर्क लावू नका. God is working behind your back. देव तुझ्या पाठीमागे व्हेरी मच काम करतोय. God is seeing your heart Dev- behind that smile. देव तुझ्या हास्यामागचं हृदय बघतोय की ते हृदय किती फुटलंय. But one thing never changed. पण एक गोष्ट कधी बदलली नाही. Her prayer to God remained constant. हन्नेच्या देवाला केलेल्या प्रार्थना तशाच राहिल्या. म्हणजे काय? हन्ना देवाला प्रार्थना नित्य नियमाने करतच राहिली. She kept believing. विश्वास ठेवत राहिली. She वाव. kept smiling. हसतमुख जगत राहिली She kept worshiping. आणि आराधना करत राहिली, देवाची गाणी गात राहिली, प्रार्थना करत राहिली. See, sometimes faith is not shouting on the mountain. कधी कधी विश्वास म्हणजे डोंगरावर जाऊन ओरडणं नाही रे. Sometimes faith is simply refusing to quit in the valley. कधी कधी सिम्पली विश्वासानं खोऱ्यात जाऊन सुद्धा हार मानायची नाही, त्याला म्हणतात विश्वास. Praise God. डोंगरावर ओरडायलाच विश्वास म्हणत नाहीत रे. कधी कधी दऱ्याखोऱ्यातनं जाऊन सुद्धा शांत आनंदी जगायचं, तो आहे विश्वास. बाकी तो क्या, सबको सब मिलता है तो सब खुश रहते ही है. A delayed answer is not a cancelled promise. उशिराने आलेलं उत्तर म्हणजे रद्द झालेलं अभिवचन नाही ना. God is still on the throne. देव अजूनही सिंहासनावर, God is still working for देव you. अजूनही तुझ्यासाठी काम करत
करत आहे. God has the power to still change your देवाकडे condition. अजूनही तुझी परिस्थिती बदलायचं सामर्थ्य आहे. Don't give up. हार मानू नको. Give up on the world, but never give up on God. जगावर हार मान, पण देवावर हार नाही मानायची. हा, देवावर हार नाही मानायची. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 15 verse 7, 2 इतिहास 15वा अध्याय त्यातलं 7वं वचन, be strong बलवान राहा, and do not give up, बळकट राहा, हार मानू नका, because your work will be कारण rewarded. तुमच्या कामाला प्रतिफळ मिळणार आहे. See, it is written. लिहिलेलं आहे. बलवान राहा, बळकट राहा, हार मानू नका, तुमच्या कामाला प्रतिफळ मिळणार आहे. आज नाही उद्या मिळेल, उद्या नाही परवा मिळेल. तू हार नको मानू. Don't run away from the house. Don't commit suicide. Don't give up. घर बीर सोडून पळून जाऊ नको. आत्महत्या वगैरे करायचे विचार सुद्धा डोक्यात आणायचे नाही. हार मानायची नाही. नॉट अलाउड. One day the family decided to visit Shiloh to worship God. एके दिवशी या हन्नेच्या परिवाराने निर्णय घेतला की आपण शिलोला देवाची आराधना करायला जाऊ. तिथे देवाचं मंदिर होतं And they were all enjoying the journey. आणि सगळे प्रवासात आनंद करत होते. Penina's children were playing and running around. पनिनेची सगळी मुलं तिच्या सोबत होती. इकडे तिकडे धावत होती, खेळत होती. Her sons and daughters had surrounded her, पनिनेची सगळी मुलं मुली तिच्या अवतीभोवती होती. while Hannah was walking quietly beside them, हन्नेच्या अवतीभोवती कोणी नाही. हन्ना त्यांच्या सभोवताली घोटमत होती and she was carrying a burden nobody could see. आणि छातीमध्ये हृदयामध्ये असं ओझं घेऊन फिरत होती जे कोणाला दिसत नाहीये. Everybody saw the trip, सगळ्यांनी ती ट्रिप पाहिली, तो प्रवास पाहिला, but nobody saw the pain and the tears that was hidden behind the smile of सगळ्यांनी हन्ना. ट्रिप आणि प्रवास पाहिला, पण हन्नेच्या त्या हास्यामागचे अश्रू कोणी पाहिले नाहीत. See, ते not कोणाला दिसणार आहेत? ते कोणाला दिसत पण नाहीत. ते फक्त देवालाच दिसतात. not every battle leaves a scar that people can see. प्रत्येक युद्धातनं अशा खुणा मिळत नाहीयेत की ज्या खुणा लोकांना दिसतील. काही खुणा लोकांना Yes. न दिसायलाच मिळतात. Some of लोक your आहेत ती. scars cannot be seen. तुमच्यातल्या काही लोकांच्या काही खुणा नाही दिसणार कुणाला. ते फक्त तुझ्यात आणि देवात आहे. Who can see the scars on your mind? कुणाला तुझ्या मनातले व्रण दिसणार आहेत? The world can see the scars on your body. जगाला तुझ्या अंगावरचे व्रण किंवा जखमा दिसतात. Who can see the scars on your heart? तुझ्या हृदयाला झालेल्या जखमा कुणाला दिसणार आहेत? Only God. फक्त देवाला. फक्त देवाला. Bible says in 1 Samuel 16 verse 7, 1 शमूएल 16वा अध्याय 7वं वचन बायबल म्हणतं, God does not see the outside, God sees the inside. परमेश्वर बाहेरून बघतच नाही बेटा, परमेश्वर आतून बघतो. And your silent tears, they speak louder in heaven than a hypocritical shout on the earth. आणि तुझे शांत अश्रू स्वर्गामध्ये जास्त जोरात आवाज करून जातात. पृथ्वीवरती तू हे जे ढोंगी हास्य दाखवतोस ना, त्याच्यापेक्षाही जास्त जोरात आवाज तुझे शांत अश्रू स्वर्गात करतात. Hannah didn't say, I will not come to the temple. हन्ना त्याला असं नाही म्हणाली की नको नको मी नाही मंदिरात येणार, तुम्ही सगळे जा, मी Penina, नाही you येत. go, you have your children. पनीने तू जा बाई, तुझ्याकडे मुलं बाळ आहेत, तू जा, मी नाही येत, मी नाही No. येत. नाही नाही She नाही, also went to God. ती पण गेली. ती पण गेली. In your pain, you should come to church. तुझ्या वेदनेत तू चर्चला आलं पाहिजे. पळवाटा नाही काढायच्या की मला त्रास आहेत, मला सहन होत नाही, आय कांट टेक इट एनीमोर, मी नाही जाणार आता चर्चला. चुकताय तुम्ही. त्रास असतानाच चर्चला जास्त यायचं असतं. Don't say, oh, you are blessed, now you go. असं नका म्हणू. तुम्हाला आशीर्वाद मिळाला ना, आता तुम्ही चर्चला जा, आम्ही येत नाही, आम्ही त्रासात आहे. मग तुम्ही कुठे चालला? तुम्ही कुठे चालला? See, her womb was empty, but she went to God. तिची खूस रिकामी होती, पण ती देवाकडे जरूर गेली. सो व्हॉट, काही गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत आणि तुम्हाला त्रास आहे. देवाकडे यायला काय हरकत आहे? देवाने तुझं काय वाईट केलंय? There was a table set for them to have food. एक मेज त्यांच्या समोर मांडलेला, अन्न सेवन करायला, जेवायला. Hannah could not even swallow a single bite हन्ना एक घास घेऊ शकेना, because her grief was choking her. कारण तिचं दुःख तिला असं मारून टाकत होतं आतमधून. काय जेवणार बिचारी? And her husband looked at her and said, आणि मग तिच्या नवऱ्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिला म्हणाला, Penina is so happy. पण नीना एवढी आनंदी आहे. Why are you sad? हन्ना तू का अशी दुःखी? All will not understand your pain. सगळ्यांना तुझ्या वेदना कळणार नाहीत, कधी कधी तुझ्या नवऱ्यालाही कळणार नाहीत. Yes. कारण नवरा येऊन तिला म्हणतो, पण नीना एवढी आनंदी, तुला काय झालं? आता What? त्याला माहित नाही हिला काय झालंय. What does it show?
याचा अर्थ काय? You may be surrounded by your own people who love you. अवतीभोवती तुझ्या माहेरचे सासरचे तुझे आप्तजन सगळे असतील ज्यांचं तुझ्यावर प्रेम आहे, And yet you will feel completely alone in your agony. तरी सुद्धा तुला तुझ्या दुःखात आणि वेदनेत अगदी एकटं वाटत असेल आणि भरल्या घरात तू म्हणत असशील या जगात माझं कोणीच कसं नाही. Imagine the immense pressure having to look grateful, joyful at the feast while deep inside you are in pain. कल्पना करा की आतमधून एवढं दुःखी असताना किती मोठा दबाव तिच्यावरती आला असेल तरी सुद्धा तिथे हसतमुख राहायचं She नाही must have दाखवायचं. put on the best clothes, म्हणजे किती सगळ्यात छान साडी तिने घातली असेल, walked into the house of the Lord, देवाच्या मंदिरी चालत गेली असेल, gone through all the ceremonies, हसतमुख सगळ्या विधीतनं गेली असेल, विधी केल्या, smiled with all of them, spoken with all of them. रूढी प्रथा विधी मंदिरातल्या सगळ्या केल्या असतील, सगळ्यांशी हसतमुख बोलली असेल. The same goes with you also. तसंच तुझं पण आहे. In your house you are smiling, तुझ्या घरात तू हसतमुख जगतोयस किंवा जगतीयस, but inside you know the pain. आतून तुला माहितीये की तुला वेदना किती आहेत. And then what she did? मग तिने काय केलं? Slowly she got up हळूच हन्ना उठली and sneaked through the crowd into the temple आणि हळूच लोकांच्या गर्दीतून ती मंदिरात आत गेली and knelt down before God आणि गुडघे टेकले तिने देवासमोर and began to pray. आणि प्रार्थना करायला लागली. Nobody was praying. कोणी प्रार्थना करत नव्हतं. Penina was not praying. पन्नीनेनी प्रार्थना Her केली नाही, children were not praying. तिच्या मुलांनी प्रार्थना केल्या नाही, Hannah was praying. पण हन्ना आत जाऊन गुडघे टेकून प्रार्थना करायला लागली. She started crying to God. रडायला लागली Her lips देवासमोर. moved. तिचे ओठ असे Words were not ओठ audible. ओठ चुटपुटायला लागले. शब्द ऐकू येईना, ओठ असे चुटपुट चुटपुट करायला लागले. There was this high priest there तर एक पुजारी होता त्या काळातला, and प्रमुख he याजक. looked at her पुजारी प्रमुख याजक होता त्या काळातला, मंदिरातला. and he accused her. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि त्याने तिला नावं ठेवली, नावं. Are you drunk, woman? आणि तिला म्हणाला, काय बाई पिऊन बिऊन आली का काय दारू? Because you are shaking. का अशी का हलती तू, अशी का हलती, काय दारू पिऊन आली का काय? See, the world may misjudge your misery. जग काय करणार? जगाला कदाचित तुझ्या त्रासांचा अंदाज येणार नाही आणि जग तुझा काहीतरी चुकीचा न्याय करून टाकणार की बाई असलीच आहे, बाई वाईटच आहे, बाई काय काय बरगळती काय माहिती, पिऊनच आलेली आहे. But heaven is mapping a miracle for you. स्वर्ग मात्र तुझ्यासाठी तेव्हा चमत्काराचा नकाशा आखतय. She said to the priest, मग ती त्या प्रमुख याजकाला म्हणाली, No, Lord, नाही गुरुदेव, I am a sorrowing woman. मी दुःखी बाई आहे. I am pouring my heart before the Lord. माझं हृदय मी देवासमोर ओततीये. हे मंदिर आहे ना, I am pouring my heart before the माझं Lord. हृदय मी देवासमोर ओततीये गुरुदेव. And he said, आणि मग तो प्रमुख याजक तिला म्हणाला, Go, my daughter. जा माझ्या मुली, May the God of Israel grant your wish. इस्रायलचा देव तुझी इच्छा तुला देवो. जा. And she believed in that word. आणि तिने त्या शब्दांवर, प्रमुख याजकाने त्या पुजाऱ्याने तिला दिलेल्या त्या आशीर्वादावर तिने विश्वास ठेवला And went back and ate with them, and the countenance was no more आणि sad. मग परत गेली आपल्या कुटुंबामध्ये, त्यांच्यासोबत जेवली, परत हसायला लागली आणि त्यानंतर हन्ना दुःखी राहिली नाही. That is the power of prayer. हे प्रार्थनेतलं सामर्थ्य आहे. हालेलुया. See, the devil gets nervous when tears turn into prayers. अश्रू जेव्हा प्रार्थनेत बदलतात ना, सैतानाला डिप्रेशन येतं, नैराश्य येतं सैतानाला. जेव्हा तुझे अश्रू प्रार्थनेत बदलतात, ओ डेविल डिप्रेशन में जाता है बेटा. See, you know, a smiling face without prayer is like a shining car without fuel. प्रार्थनेशिवायचा हसरा चेहरा म्हणजे पेट्रोल विनाची गाडी आहे. ती कशी चालायची? It looks ready but goes nowhere. ती दिसते तयार पण ती जात कुठे नाही. कंटाकीत पेट्रोल नाही किंवा डिक्कीत सिलेंडर गॅसचं नाही. Bible says in James 4:8, याकोब 4:8 बायबल म्हणतं, come near to God देवाजवळ ये and he will come near to you. मग देव तुझ्या जवळ येईल. तू पहिले देवाजवळ ये. And your tears are not signs of weakness. आणि तुझे अश्रू म्हणजे काय तुझा अशक्तपणा आणि कमजोरी नाहीये. No, they are evidence that your heart is still alive. नाही नाही, देवासमोर तू अश्रू गाळतोय हा पुरावा आहे की तुझं हृदय अजून जिवंत आहे, म्हणून तू देवासमोर अश्रू गाळतोय. God is not looking for performers. देव काय सादरीकरण करणाऱ्या परफॉर्मर लोकांकडे बघत नाहीये. हा He is looking for worshippers. देव आराधक शोधतोय. Worshippers. देव आराधक शोधतोय, भक्ती करणारे, परफॉर्मन्स देणारे परफॉर्मर शोधत नाही देव.
The burden becomes lighter when it is carried into God's presence. बेटा ओझ देवाच्या सहवासात नेलं ना की ओझ हलकं होतं राजा. एवढं ओझ घेऊन फिरताय, थोडं देवावरती टाका. See, the pain you refuse to acknowledge often becomes the prison you can never escape. पण तुम्हाला वेदना आहेत हे तुम्ही देवासमोर मंजूरच करायला तयार नाहीये, तर मग तुम्ही तसंच तुमच्या त्या कैदेत अटक राहणार. You don't have to be strong every moment. दर क्षणाला तू बळकट राहायची गरज नाहीये. God is not saying be strong every moment. देव असं म्हणतच नाहीये नाही तुम्हाला क्षणाक्षणाला बळकट पाहिजे. No, when God is your strength, you don't need to be strong every moment. देव जेव्हा तुझी ताकद आहे तेव्हा प्रत्येक क्षणाला आणि सेकंदाला मी बळकट आहे, मी बळकट आहे दाखवायची गरज काय आहे जेव्हा देव तुझी ताकद आहे. See, some battles are not won by smiling through. काही युद्ध नुसता हसरा चेहरा ठेवून जिंकता येणार नाहीयेत. They are won by praying through. काही युद्ध प्रार्थना करूनच जिंकता येणार आहेत. प्रार्थना करायलाच लागेल. God can do more with one honest prayer देव एका प्रामाणिक प्रार्थनेवर खूप सारं काम करेल than you can do with your thousands of perfect performances. म्हणजे हजारो वेळेला तुम्ही जे काही परिपूर्ण रीतीने हसून दाखवताय, करून दाखवताय ना, ते सगळं एका बाजूला सोड हजारो वेळेला केलेलं. पण एकदा तुझं प्रामाणिकतेनं हात जोडून त्याला Honest प्रार्थना prayer. केली. प्रामाणिक प्रार्थना पाहिजे. तिथं आणि परत सोंग ढोंग नको. प्रामाणिक प्रार्थना पाहिजे. एक बघ देव कसं काम करतो. Bible says in Psalm 34 verse 15. स्तोत्र 34 त्यातलं 15वं वचन बायबल म्हणतं, The eyes of the Lord are on the righteous, देवाचे डोळे नीतिमान लोकांवर आहेत and his ears are open to their cry. आणि त्याचे कान नीतिमान लोकांच्या रडण्याकडे उघडे आहेत. Say, तो उघडा आहे, कान उघडे आहेत त्याचे. faith is not refusing to cry, faith is refusing to quit. विश्वास म्हणजे रडायचं नाही असं नव्हे. विश्वास म्हणजे हार मानायची नाही. Praise God. Because what my God starts, my God will finish. कारण जे माझा देव सुरू करतो ते माझा देवच संपेल. आपला त्यात काही भाग नाहीये. जर देवाने सुरू केलं आपल्या जीवनात, देव संपेल. Say, everything, all the misery that you see around you started from the Garden of Eden. सगळे त्रास तुमच्या अवतीभोवती जे तुम्ही पाहताय ते एदेनेच्या बागेत सुरू झाले बेटा. God made a beautiful couple named Adam and Eve. देवाने एक सुंदर जोडपं निर्माण केलं, मानव जातीतलं पहिलं. He आदाम placed- आणि हव्वा त्यांची नावं. He placed them in a beautiful garden. आणि त्या दोघांना एका सुंदर बागेत देवाने आणून ठेवलं. He surrounded them with his goodness अवतीभोवती देवाचा चांगुलपणा देवाने त्यांना दिला and promised them continuous blessings. आणि वचन दिलं देवाने त्यांना की मी सारखं सातत्याने तुम्हाला आशीर्वाद देत राहीन. He said, as long as you are obedient to me, I will send my blessings to you. देव म्हणाला जोपर्यंत तुम्ही दोघे माझ्या आज्ञा पालनात राहाल तोपर्यंत माझे आशीर्वाद मी तुम्हाला पाठवतच राहीन. There was no sickness, there was no pain, there was no sorrow, मग तिथे तेव्हा काही आजार नव्हता, काही रोगराई नव्हती, दुःख नव्हतं, no death. काही कर्ज नाही, मृत्यू नाही, काही नाही. But the devil entered the picture. पण मग सैतान नको तसा त्या चित्रात आला He deceived our first parents. आणि सैतानाने आपल्या प्रथम पालकांना म्हणजे आदाम आणि हव्वेला या जगातल्या पहिल्या पुरुषाला आणि पहिल्या स्त्रीला फसवलं. He removed their eyes from God and placed it upon the world. आणि सैतानाने त्या दोघांचेही डोळे काढले, देवावरून काढले आणि जगावर ठेवले. Sin came into the world. त्यामुळे या जगात पाप आलं. Death came into the world. पापामुळे जगात मरण आलं. Sorrow came into the world. पापामुळे या जगात दुःख आलं. प्रत्येक माणूस आज मरतो त्याचं कारणच हे आहे. And ever since that day, आणि त्या दिवसापासून man has been carrying wounds that no amount of money or success or entertainment could ever solve it. मनुष्य अशा काही जखमा स्वतःवरती घेऊन फिरत आहे की ज्या जखमा कुठली ताकद, कुठली शक्ती, कुठली करमणूक, कुठलंही मनोरंजन नाही सोडू शकत. The world is full of people who are laughing in public. आज जग अशा अनेक लोकांनी भरलेलं आहे की जे लोक पब्लिक मध्ये हसतात But they cry in private. पण प्रायव्हेटली घरात चार खोलीत चार भिंतीत रडतात. That's why Jesus came. म्हणून येशू आले. Jesus came to wipe away your म्हणून tears. येशू तुझे अश्रू पुसायला आले. He came into this broken world. म्हणून त्या तुटलेल्या फुटलेल्या जगात येशू आले. He did not come to start a new religion. येशू ख्रिस्त काही नवीन धर्म सुरू करायला आलेले नाहीत बरं का. मी सगळ्यांना आज हे सांगून टाकतोय. He came to restore what sin had destroyed. पापाने ज्याचा नाश केला
ते सगळं पुनर्वसित करायला येशू आले, नवीन धर्म सुरू करायला येशू आलेले नाहीयेत. My Jesus is not a foreigner. माझे येशू काही फॉरेनर नाहीयेत. My Jesus is not an Englishman. माझे येशू काही इंग्लिश माणूस नाहीयेत. He is an Asian माझे येशू एशियन आशिया खंडातलेच आहेत. and he loves the whole world. आणि माझ्या येशूंचं संपूर्ण जगावर प्रेम आहे. He can come to any place. माझे येशू कुठेही कधी येऊ शकतात. He has come to India. भारतात आले. My Jesus has come here. माझे येशू इथे आलेत. Nobody can stop him. कोणी नाही थांबवू शकत My येशूंना. Jesus does not need visa, not माझ्या- passport. माझ्या येशूंना ना विजा लागतो ना पासपोर्ट. अख्ख्या जगात येशू असंच फिरतात. Praise God. देवाला धन्यवाद. He took the sins of the whole world. संपूर्ण जगाचं पाप येशूंनी स्वतःवर घेतलं. Died on the cross of Calvary. काल्वरी नावाचा लाल रंगाचा एक वधस्तंभ जो तुम्ही पाहता तसा एक वधस्तंभ होता, त्यावर येशू मरण पावले. He died for your sins. कुणासाठी माहित आहे? तुझ्या पापांसाठी येशू मेलेत. माझ्या पापांची येशूने केली क्षमा. येशू किती चांगला आहे. Say, मला that is the जीवन great love he दिले, has मला for you. तारण दिले. येशू किती चांगला आहे. एवढं प्रेम आहे येशूंचं तुझ्यावर. And he died and rose again on the third day. आणि मेल्यानंतर त्यांना पुरल्यानंतर येशू तिसऱ्या दिवशी परत जिवंत Read the झाले. Bible. बायबल वाचा. Every grave प्रत्येक कबर is full of bones. आज हाडांनी मेलेल्या माणसाच्या अस्थींनी भरली आहे. Only one grave एक कबर आहे is empty. जी रिकामी आहे. The grave of Jesus Christ. येशू ख्रिस्तांची कबर. Praise God. देवाला धन्यवाद. He will change your destiny. येशू तुझ्या आयुष्याची दिशा बदलतील रे. Bible says in Mark chapter 5, मार्कचा 5वा अध्याय बायबल म्हणतं, there was a blind man whose name was Bartimaeus. एक आंधळा माणूस होता ज्याचं नाव बार्थिमेय. He was known for his condition. आणि त्याची अवस्था फार वाईट. सगळ्यांना माहिती होतं त्याची अवस्था कशी आहे. Many of us are known because of a condition or a surname or a हा. profession. आपल्यातले अनेक लोक कसं, कोणी आपल्या आडनावामुळे प्रसिद्ध असतं, कोणी आपल्या अवस्थेमुळे प्रसिद्ध असतं, कोणी नावामुळे प्रसिद्ध असतं. They say, oh, he is a नाही businessman. म्हणतात ना काही लोक, अरे हा फार मोठा बिझनेस. Oh, he is a wise man. आणि काही म्हणतात ना, अरे हा फार मोठा हुशार माणूस आहे बरं का. They all carry titles. म्हणजे सगळ्यांना शीर्षक आहे किंवा एखाद्याला बघून ते एकदम गरीब, एकदम दरिद्री आहे बरं का. Bartimaeus also had a title. तसं बार्थिमेयला पण एक शीर्षक होतं, Blind man, आंधळा beggar man. भिकारी. एकदम दरिद्री, आंधळा म्हणजे आणि भिकारी. दुष्काळात 13वा. And see, अधिक महिना दुष्काळात 13वा. people often reduce you to the things you are fighting. लोक काय करतात, ज्या गोष्टींसाठी तुम्ही झगडत असताना त्याच गोष्टींचं तुम्हाला नाव देऊन टाकतात. People call you by your problem. लोक तुम्हाला तुमच्या समस्येनं नावं देतात की बघा दुःखी आत्मा आहे. कोणी जर दुःखी असेल ना तो लोक म्हणतात त्याला बघून, ए देख दुःखी आत्मा आया. See, but God calls you by your purpose. देव तुझ्या संकल्पाने तुला हाक मारतो. Your condition is not your identity. तुझी अवस्था तुझी ओळख नाहीये. आज देव मला बघून म्हणत असेल, देखो मेरे पास्टर पीटर का ट्रांसलेटर आया. Praise God. हालेलुया. Never let your struggle become your surname, कधी तुमच्या संघर्षांना तुमचं आडनाव बनू देऊ नका. because it's going to change tonight. कारण आज रात्री ते सगळं बदलणार आहे. It's going to change tonight. आज रात्री ते सगळं बदलणार आहे. तुमच्या दुःखांना तुमची आडनावं बनवू नका की दुःखी आत्मा, दुःखी सो अँड सो, दुःखी XYZ. नको नको. कशाला? Say Sukhi Atma. हा म्हणा सुखी आत्मा, Ashirvadit Atma. आशीर्वादित आत्मा, आशीर्वादित XYZ, आशीर्वादित अन्या बन्या सुन्या मन्या तन्या जे असेल ते. Imagine hearing people walk by every day while your darkness never changes. कल्पना करा, लोक तर रोजची चालतायत पण तुझा अंधार मात्र बदलत नाही. Say, every day people were walking by him. पण लोक तर त्या आंधळ्या बार्तिमेपासून रोज वर खाली चालत होती. पण त्या आंधळ्याचे काळे दिवस संपेना. Some were passing by on cycles. After a month, they passed by on motorbike. काही लोक त्याच्या समोरनं सायकलवरनं गेले असतील आणि काही महिन्यांनंतर त्यांनी कार घेतली असेल तर कार मधून गेले असतील. And then you are seated there in darkness. आणि समजा तुम्ही तिथे बसलाय त्या बार्तिमेय सारख्या अंधारातच. Nobody cares. कोणाला काही तुझी पडलेली नाही, परवा नाही, काळजी नाही, काय नाही. Then one day, मग एके दिवशी he heard that Jesus was passing by. त्या आंधळ्याच्या कानावर आवाज आला की येशू या रस्त्यावरनं जात आहेत म्हणे. And he began to cry out, आणि मग तो जोरात ओरडायला लागला, Jesus, येशू Son of David, दाविदाचा पुत्र, have mercy on me. माझ्यावर दया करून जा, तुम्ही माझ्या रोडवरनं जाताय. The crowd told him to be quiet. लोकांची गर्दी तेव्हा पण आज आहे तशीच होती बर का. But सगळे see- त्याला म्हटले ग बस ग बस. See, you know, desperate people, व्याकुळ माणसं ना, they cannot afford to be dignified. व्याकुळ माणसांना
इज्जती आणि प्रतिष्ठा सांभाळून टाईट बसून चालत नाही, Isn't it? कारण ते व्याकुळ आहेत, ते त्रासात आहेत, त्यांना गोंधळ आवाज तर करावाच लागणार. If you are in trouble, जर तू त्रासात आहेस shed off your dignity. तर उगीच आपलं तुझी इज्जत तुझी प्रतिष्ठा अशी टाईट होऊन बसू नको. त्रासात आहे ना, प्रभूला सांगून टाक मला त्रास आहेत. Hey, your breakthrough will begin where your pride ends. तुझा गर्व जिथे संपेल ना बेटा, तिथे तुझी नवीन सुरुवात सुरू होईल. तो गर्व मार, गर्व मार. कोण कुठचे, आपण काय, कशाला एवढा गर्व ठेवायचा? What are we? आपण काय आहे, कोण आहे, कुठल्या देशाचे राजा तुम्ही का मी राणी? मग एवढा गर्व करायचाच कशाला? The louder the crowd shouted, the louder Bartimaeus prayed. जेवढं जोरात लोकांची गर्दी त्याला गब्बस गब्बस म्हणत होती ना, त्याच्या डबल जोरात बार्तिमेय ओरडला की प्रभू थांबा, माझ्यावर दया करा. And Jesus stopped. आणि येशू थांबले. See, बघा, a praying voice can stop the footsteps of God. प्रार्थनेचा आवाज देवाच्या पावलांना थांबवू शकतो. माहितीये, प्रार्थनेचा आवाज आज जर येशू इथून जात असतील ना आणि प्रार्थनेचा आवाज तुझ्या तोंडातनं गेला, येशू तुझ्याच शेजारी थांबतील. पण प्रार्थना केली तर बरं का. Never allow the crowd's opinion to become louder than your cry to God. लोकांच्या गर्दीच्या मतांना तुम्ही देवासमोर जेवढ्या जोराने ओरडताय तेवढं महत्व लोकांच्या गर्दीच्या मताला देऊ नका. ते लोक आहेत, काही बोलतात. आज आपल्याला डोक्यावर घेऊन नाचतात, उद्या आपल्याला लाथाही घालतात. लोक आहेत. The voices trying to silence you may be proof that your miracle is very, very near. जे लोकांचे आवाज तुला शांत करायचा प्रयत्न करतायत ना, अरे तोच पुरावा आहे की तुझा चमत्कार जवळ आलाय. Praise God. म्हणून तर सैतान लोकांना वापरून तुला शांतो 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 असं करतोय. Anybody stopping you to come in this church is the devil trying to conquer you. हे बघ, लक्षात ठेवा नेहमी आहे, जे कोणी तुम्हाला या चर्च मध्ये येण्यापासून थांबत असतील ना, सैतान आहे. सैतान त्यांच्या, जो तुम्हाला म्हणतोय की चर्चला येऊ नका, त्यांच्याद्वारे. Because कारण the devil doesn't want you to be blessed. सैतानाची इच्छाच नाही की तुम्ही आशीर्वादित व्हावं, कारण चर्चला आले की तुम्ही आशीर्वादित होणारच. And Bartimaeus never stopped praying. आणि बार्तिमेयने प्रार्थना मात्र कधी बंद नाही केली. Your persistence is your faith. बघा, चिकाटी पाहिजे तुमच्या विश्वासात, कारण त्यातनच विश्वास दिसतो. तुमची चिकाटी विश्वास दाखवते की दुनिया इकडची तिकडे हो, मी चर्चला जाणार. Don't take no for an answer. नाही, हे उत्तर घ्यायचंच नाही, स्वीकारायचंच नाही. Amen. नाही असं उत्तर स्वीकारायचंच नाही. Even when your way cannot be seen by your eyes, जरी तुझ्या डोळ्यांना तुझा मार्ग पुढचा दिसत नसला तरी सुद्धा let your faith take you forward. तुझा विश्वास तुला पुढे पुढे नेऊ दे. हे मोठ्या मोठ्या ढांगा टाक आणि चाल. Because one desperate prayer कारण एक व्याकुळ प्रार्थना can change your entire destiny. तुझ्या संपूर्ण दिशेला, संकल्पाला बदलून टाके. The troubles that you're going through for years, ज्या त्रासातनं वर्षोनवर्ष तू जातेस ते सगळं काढून it can टाकेल. go. जातील ते त्रास. Amen. करून बघा. Your breakthrough may be one cry away. तुमची नवीन सुरुवात कदाचित बस एका प्रार्थनेची वाट बघत असेल की थोडं रडून थोडी एक देवाला प्रार्थना कर. Amen. आमेन. आणि बस. See, the crowd saw the blind beggar. लोकांच्या गर्दीनं आंधळ्या भिकाऱ्याला पाहिलं. Jesus saw a believer. येशूंनी त्यांच्यावरती विश्वास ठेवणारा विश्वासू माणूस पाहिला. Praise God. गर्दीने आंधळा भिकारी पाहिला. येशूंनी त्याच्यामध्ये येशूंवर विश्वास ठेवणारा बिलीवर, विश्वासू पाहिला. फरक आहे. Others called it noise. बाकीच्या लोकांनी त्याला असं सांगितलं, नाव दिलं, अरे काय तू गोंगाट करतो, काय रे आवाज करतो, उगीच गडबड करतो. Heaven called it faith. स्वर्गाने त्याला विश्वास हे नाव दिलं. Your लोकांनी voice is noise to your neighbor, but your Ah. voice is faith to God. तुझा आवाज तुझ्या शेजाऱ्याला गोंगाट आहे, पण देवाला विश्वास आहे. तुझ्या शेजाऱ्याला वाटेल कितना जोर जोर में आवाज कर रहे, सॉरी नाही, सॉरीच, माझ्या देवाला मात्र हा आवाज प्रिय आहे. This man was blind, हा मनुष्य आंधळा होता. but a closed eye does not mean a closed future. अरे पण बंद डोळे म्हणजे बंद भविष्य होईल का? असं नसतं ते. बंद डोळे म्हणजे बंद भविष्य. कोणी सांगितलं? If Jesus is here, येशूच इथे आहे. don't miss this moment. तर हा क्षण नकोस दवडू, क्षण मोलाचा. दौडू नको हा क्षण. टाइमपास करू नका की जाऊ दे, इथं तर नेहमीच असं होत राहतं. अरे असं नाहीये ते राजा. See? येशू आले. They said, keep quiet. सगळे लोक त्याला म्हणाले, ए गप्प बस रे. Why? का? Because they saw his torn clothes. कारण त्यांनी पाहिलं काय फाटके कपडे घालून बसलाय भिकारी हा असा.
But heaven does not respond to appearances. पण स्वर्ग बाहेरचे कपडे बघतच नाही ना. It responds to your faith. स्वर्ग तुझ्या विश्वासाला बघतं, स्वर्ग तुझं हृदय बघतं. तुझे ब्रँडेड कपडे असले तरी स्वर्ग बघणार नाहीये. Yes. Even Branded our असले torn तरी. clothes also will find audience with God. तुझे फाटके कपडे असले ना तरी सुद्धा देवाला तुझा आवाज जाईल जर तुझ्या हृदयातनं ते सगळं बाहेर पडत असेल तर. Jesus said, call him. मग येशू थांबले आणि येशू म्हणाले त्याला आणणार आहे माझ्याकडे. And they brought him. आणि मग सगळे गेले गपचूप त्याला आणायला. And Jesus said, मग येशू बोलले what do you want? बाबा काय पाहिजे, बाबा काय पाहिजे. He said, I want to see. बाबा बोलला मला डोळे पाहिजे. Jesus said, येशू बोलले go. जा, Your faith has made you whole. तुझ्या विश्वासाने तुला संपूर्ण केलंय. जा. Immediately he received his sight. लगेच त्याला दिसायला लागलं And he followed Jesus. आणि तो येशूंच्या मागे मागे चालायला People लागला. say, why do your people follow Jesus? लोक विचारतात का हो तुमची माणसं येशूंच्या मागे एवढं चालतात दर शनिवार दर रविवार दर सोमवार तुमची माणसं Because येशूंच्या- Jesus opened their eyes. कारण येशूंनी त्यांचे डोळे Because उघडले. Jesus blessed them. येशूंनी त्यांना आशीर्वाद दिला. Because Jesus gave them peace. येशूंनी त्यांना शांती दिली. Because Jesus gave them joy. येशूंनी त्यांना आनंद दिला. का Because नाही? Jesus drove the demon out of their येशूंनी lives. त्यांच्या जीवनातनं सैतान हकलले. का नाही मग सगळे येशूंच्या मागे चालणार? विशेष नाही ना. म्हणजे Many years ago, अनेक वर्षांपूर्वी there was a man who lived near a house. एक माणूस होता आमच्या घराजवळच राहायचा. He was an alcoholic. त्याला दारूचं व्यसन होतं. फार दारू प्यायचा. This happened maybe about 50 years back. खूप वर्षांपूर्वी म्हणजे 50 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. And he would often beat his wife in his drunken state. आणि दारूच्या नशेमध्ये मग येऊन बायकोला मारायचा. I knew this person. मी या माणसाला ओळखायचो. His wife was a very humble woman. त्याची बायको फार नम्र बाई होती बर का. But this wife had all cigarette burn marks on her body. पण त्या बाईच्या अंगावरती ना सगळीकडे सिगरेटीनी असं चटके दिलेल्या खुणा होत्या. सिगरेटीचे चटके दिलेल्या खुणा अख्ख्या शरीरावर. You can imagine the man how cruel he was. कल्पना करा तो माणूस किती क्रूर असेल, वाईट असेल. And she endured it all with silence. त्या बाईनं शांततेनं सगळं सहन केलं, काही बोलली नाही. Anybody asked her, she would only smile. कोणी काही विचारलं तर नुसता हसायची, काही बोलायची नाही. See, some of the deepest wounds are often carried by the quietest people also. काही खोल जखमा अतिशय शांत अशा लोकांमध्ये सुद्धा असतात बर का. See, a smile can hide the pain, but it cannot heal that pain. मी परत सांगतोय, हास्य वेदना लपवू शकतं पण वेदनेला आरोग्य देऊ शकत नाही. See? And so one day, एके दिवशी after becoming completely exhausted by a अगदी situation, पूर्ण थकून गेली ती बाई तिच्या सगळ्या परिस्थितीला तोंड देत देत. someone invited her to our church. तर कोणीतरी तिला आपल्या चर्चला याचं आमंत्रण दिलं. She came on that Saturday. त्या शनिवारी ती आली. Her life was transformed. तिचं जीवन बदललं. म्हणजे 15 वर्षांपूर्वीची कदाचित गोष्ट आहे बरं का. 50 नाही, मी चुकून बोलले ते. 15 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तर तिला कोणीतरी सांगितलं आपल्या चर्च विषयीनं आणि ती आपल्या चर्चला आली. Now, I knew that person when I was small. आणि त्या व्यक्तीला मी लहान असल्यापासून ओळखायचो. म्हणजे अशी गोष्ट आहे ही की त्या व्यक्तीला मी लहान असल्यापासून ओळखायचो. म्हणजे 50 वर्षापूर्वीपासून. पण आता काहीतरी काही वर्षांपूर्वी त्या बाईला आपल्या चर्चला कोणीतरी यायला सांगितलं तर ती इथे आली. See? म्हणजे त्याच्या बायकोला. And the people in our church asked her, what are these marks on your body? तर आपल्या चर्च मधल्या लोकांनी चौकशी केली की हाताला सगळे जे वळण आहेत ते काय आहे. She never opened her mouth. काही नाही बोलली बिचारी. See, God sees your faith. देव तुझा विश्वास बघतो. देव तुझा विश्वास बघतो. She became very bold in the spirit. मग आत्म्यात ती एकदम धाडसी झाली. And that night she went home. त्या रात्री घरी गेली. And her husband came home drunk as usual. तिचा नवरा नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला And he beat her again. आणि मारायला सुरुवात केली तिला. Yet she did not retaliate. She did not argue. तरी पण ती काही परत बोलली नाही का वादिवाद केला नाही. The next morning he looked at her and said, दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा तिच्याकडे बघून तिला म्हणाला, I feel you have a demon inside you. मला असं वाटतं की तुला काहीतरी अंगात येते बरं का, तुझ्यात सैतान आहे. Because up till now I used to beat you. Nothing used to happen to me. का आतापर्यंत ना मी तुला मारायचो मला काही नाही व्हायचं. But from this morning I started beating you. पण आज सकाळी माझ्या लक्षात आलंय जेव्हा मी तुला मारायला सुरुवात My केली shoulders pain. आता माझे खांदे दुखतायत. त्याला काय माहिती बाई शनिवारी काय करून गेल्यास. एक प्रार्थना, बाबाचे खांदे दुखायला लागले. And दुखणार म्हणजे दुखणारच.
And he couldn't beat her. आणि मग त्याला मारताच येईना तिला की दुखायलाच लागलं असे शोल्डरच्या फ्रोझन शोल्डर हालेलुया. And Amen. not long afterwards, he lost his job. आणि मग नंतरून त्याची नोकरी गेली. One day when he came home, he suddenly collapsed. एके दिवशी घरी आला तर ढासळून पडला. She carried him and put him on the बोला bed तिने त्याला उचललं आणि बेडवर ठेवलं. because he had become skin and bones. असा एकदम पातळ सडपातळ झाला होता. Next morning, he woke up, दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला but he was unable to move from his bed. पण त्याला बेडवरून हलायला होईना. He realized that he was paralyzed from waist down. त्याला कळलं की मला कमरेखाली लखवा मारलाय. Even then, she did not abandon him. तरी सुद्धा तिनं त्याला सोडलं नाही. She told him, त्याला म्हणाली "You come with me to that church in Dapur." अहो तुम्ही माझ्याबरोबर त्या दापोळीच्या चर्चला चला. First, he hesitated, पहिलं तो जरा डगमगला नको नको केलं. but then he came. असं होतं ना पहिला आपण काकू असं काहीतरी करतो पण नंतर तो आला. He said, कारण मरता क्या न "I करता was आला. afraid of my wife now." तो म्हटला आता मला माझ्या बायकोची भीती वाटायला लागली की कुठं जाऊन काय करून येते माहित नाही. And he was wheeled on the wheelchair व्हीलचेअरवर बसून त्याला आणलं, and he was brought on the stage. स्टेजवर आणलं. And as I noticed both of them, she was taking him and she brought him म्हणजे here. व्हीलचेअर ती स्वतः चालवून घेऊन आली त्याला इथे वर आणि मी त्यांना दोघांना पाहिलं. And I noticed those bruises and marks on her hands and arms. मलाही दिसलं की तिच्या हातांवरती सगळे वण पडलेले आहेत. One hand even seemed to look twisted एक हात असा मुरगळलेला पण दिसत होता तिचा. and tears filled her eyes. आणि असे डोळे भरून आले होते डोळ्यात. भरलेले डोळे असतात ना अश्रूंनी तसे. But she said nothing. पण बोलली काय नाही हा बाई. I काय नाही saw this man and I recognized him. मग या माणसाला मी पाहिलं तर मी त्याला ओळखलं तिच्या नवऱ्याला. With tears in his eyes, he said, त्याच्या डोळ्यामध्ये पण अश्रू होते आणि तो म्हणाला I deserve this. मी याच लायकीचा आहे. Pastor, I deserve मी आहेच नालायक पास्टर, माझी हीच लायकी आहे. I beat my wife for years. मी माझ्या बायकोला मी वर्षोनवर्ष मारलंय पास्टर. And this is what I have reaped now. आणि आता मी हेच कापणार ना, मी याच लायकीचा आहे. I told him, तर मी त्याला म्हणालो if you ask for forgiveness from God and from your wife, देवाकडून आणि तुझ्या बायकोकडून जर तू क्षमा मागितली ना, my God will forgive माझा देव क्षमा करेल. and my God will heal you also. माझा देव तुला बरंही करेल. क्षमा माग, देवाला क्षमा माग आणि बायकोलाही सॉरी म्हण. He shook his head त्याने आपलं डोकं and हलवलं he replied, आणि उत्तर दिलं no, नाही, because God can never forgive कारण me. देव मला कधी नाही क्षमा करणार नाही. माझं पाप फार मोठं आहे. I can ask, but God will not forgive. मी मागेन क्षमा पण देव नाही मला क्षमा करायचा. I said, He can. म्हटलं देव करेल, He is देव a करू merciful शकतो. God. तो दयाळू देव आहे. And then मग I looked at him and held his hand. मी त्याच्याकडे पाहिलं, त्याचा हात धरला. And I said, त्याला मी म्हणालो in the name of Jesus, येशूंच्या नावात get up from that उठ, wheelchair. व्हीलचेअर वरून उठ. He was trying to get up, तो प्रयत्न करत होता उठायचा, but he said, no, this is not possible. God तरी will म्हणतो never नाही नाही forgive नाही, me. देव मला क्षमा नाही करणार, नाही करणार, देव मला क्षमा नाही But करणार. Jesus had done the miracle. पण येशूंनी ऑलरेडी चमत्कार केला होता. He started walking here up तो and down. चालायला लागला स्टेजवर आणि तरी म्हणतो नाही 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 नाही. Today they are living a blessed life आज together. आशीर्वादी जीवन एकत्र जगतायत. See, heaven understands the language of silent tears. शांत अश्रूंची भाषा स्वर्गाला कळते बेटा. प्रत्येकास वाची कळते प्रभूस भाषा. The mercy of God can heal what years of suffering has damaged you. वर्षोनवर्षाच्या त्रासांनी जी तुला इजा केलेली आहे आणि जखमा केलेल्या आहेत, त्याला देवाची दया क्षणात आरोग्य देईल. तो देव आहे. Your pain has a purpose. तुझ्या वेदनांमागे संकल्प आहे, उगीच दुखत नाहीये. Your त्याच्या मागे- story has a future. तुझ्या कथेला भविष्य आहे, तुझ्या वेदनेमागे संकल्प आहे. Her husband gave us scars. तिच्या नवऱ्याने तिला वण दिले. My Jesus gave her strength. येशूंनी तिला ताकद दिली. She carried wounds in silence. आत शांततेनं तिने जखमा सहन केल्या. But पण heaven heard her every tear, every cry. स्वर्गाने तिचा प्रत्येक अश्रू ऐकला आणि रडणं ऐकलं. So don't give up, people. हार मानू नका माझ्या लोकांनो. Things are going to change for the better. गोष्टी चांगल्याकडे तुझ्यासाठी पण बदलणार आहेत. It's going to happen होणार आहे. tonight. आज रात्री You may be saying, तुम्ही म्हणत असाल oh, will things change in my life? नाही नाही, पण माझं तर गणितच सगळं चुकलेलं आहे. माझ्या जीवनात काही कधी होईल का बदल? If mercy can reach a person who was beyond mercy, अरे
जर दया अशा माणसापर्यंत पोहोचली की जो दयेच्या लायकीचा नाही, दये पलीकडे गेलेला आहे, Will you त्याच्यापर्यंत पण दया पोहोचली, Will you not find mercy? तुला नाही का दया मिळणार? हा? God healed his body, God healed his heart also. देवाने त्या माणसाचं शरीर बरं केलं, त्याचं हृदय बरं केलं, God healed his family. त्याच्या परिवाराला आरोग्य दिलं, God wiped her tears. तिचे अश्रू पुसले देवाने. God can do everything. देव सगळं करू शकतो, का नाही? वाय नॉट? तुम्ही देवाला छोटं करून ठेवलंय. देव फार मोठा आहे. The same Jesus who sees the wound also holds the cure. जे येशू जखमा बघतात त्याच येशूंकडे त्या जखमांचा उपाय पण आहे. And a heart that sees Jesus आणि जे हृदय येशूंना पाहतं ना, is never beyond hope. ते कधी आशे पलीकडे जात नाही, त्याला आशा सापडतेच. Never underestimate the power of my Jesus. माझ्या येशूंमधल्या सामर्थ्याला हलक्यात घेऊ नका प्लीज. He will have mercy on you तुमच्यावर दया करेल ते and he will bless you. आणि तुला आशीर्वाद देईल तो. आमेन, आमेन, हालेलुया. Up till now you are smiling because the world does not accept weakness. आतापर्यंत तुम्ही हसत होता का? कारण की जग अशक्त आणि कमजोर माणसांना स्वीकारत नाही. But आता पण from tonight, आज रात्रीपासून God will give you real smile. देव तुम्हाला खरं हास्य देईल. खरं, Not that smile with a mask. मुखवटा घातलेलं नकली हास्य नाही, Not a plastic smile, प्लास्टिक हास्य नाही. but real smile. देव आजपासून तुम्हाला खरं हास्य देईल. Real laughter. खरं हास्य, खरा Real joy. खरा आनंद. Because when God starts invading in your life, कारण देव जेव्हा तुझ्या जीवनाच्या आत यायला लागतो ना, things will start changing मग for the गोष्टी better. चांगल्याकडे बदलायला लागतात. Are you ready to cry to Him? तयार आहात देवाचा धावा करायला, रडून? Are you ready to meet Jesus? तयार आहात का येशूंना भेटायला? Are you ready to allow Him to work in your life? तयार आहात का? परवानगी देणार का या येशूंना तुमच्याही जीवनात काम Are you करायची? ready to open your heart to Him? आपलं हृदय येशूंसमोर उघडं करणार का लपवणार? Then your life will be made. तुमचं जीवन बनेल बेटा. Don't hide anything from Jesus. येशूंपासून काही लपवू नका. एवी देवी येशूंना सगळं माहितीच आहे. Whatever you're going through, share it with Him. ज्या कशातून तुम्ही जात असाल ते सगळं येशूंना सांगा. Pastor, how should I pray? पण पास्टर, प्रार्थना कशी करू मी? As every child talks to the Father, that way you have to pray. जसं एखादं लहान लेकरू आपल्या आई बापाशी बोलतं ना, तसं देवाशी बोलायचं. It's that simple. एवढं साधन. There is no format in prayer. एवढं सोपं आहे. प्रार्थनेचा काय असा ठरलेला फॉर्मॅट नाहीये की असं असं बोलायचं मग त्याला म्हणतात प्रार्थना. नाही, लहान मुलं आई बापाशी कसं बोलतात तसं देवाशी Are बोलायचं. you ready? तयार आहात? Then raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात वर करा One hand placed on the afflicted part of your being. आणि दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. Whoever is your precious ones, if they are sick, place your hands on them. तुमच्या घरचे लोक, तुमचे आप्तजन कोणी आजारी असतील त्यांच्यावर हात ठेवा. Whoever is sick in the hospital, तुमच्या घरचं आप्तजन कोणी आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, remember them. त्यांची आठवण ठेवा. Let Jesus touch them there. येशूंना हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना स्पर्श करू दे. Are you ready तयार आहात? to cry to God? देवासमोर रडायला तयार आहात का? Maybe some of you will be praying for the first time in this manner. कदाचित अशा पद्धतीनं तुमच्यातले काही लोक पहिल्यांदा आयुष्यात प्रार्थना करत असतील. But today you will see the power of prayer. पण आज तुम्हाला प्रार्थनेतलं सामर्थ्य दिसेलच. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. चला मग डोळे करा बंद सगळ्यांनी आणि माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरोधात पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me मला धुवून का by the blood of Jesus. येशूच्या रक्तामध्ये Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा, I want to trust on you. मला तुझ्यावर विश्वास I ठेवायचा want to believe on you. मला तुझ्यावर भरोसा ठेवायचा आहे. Lord, you know, प्रभू तुला ठाऊक आहे behind this smile, या हास्यामागे there is deep pain. किती साऱ्या वेदना जखमा लपलेल्या आहेत. Behind this laughter, या हास्यामागे there is sorrow. किती सारं दुःख लपलंय तुला You माहित know आहे. it all. तुला सगळं माहित आहे देव बाप्पा. Oh God, माझ्या देवा, help me. मला सहाय्य कर. I believe in you. माझा तुझ्यावर विश्वास आहे. I trust in you. माझा तुझ्यावर भरोसा आहे. Change my life. माझं जीवन बदल. Change my life. माझं जीवन बदल. Change my life. माझं जीवन बदल देव बाप्पा. माझं जीवन आज पूर्णपणे बदल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Come, Jesus. म्हणा येशू ये. Touch me. मला स्पर्श कर. Touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर. Touch my body. माझ्या शरीराला स्पर्श Touch कर. my condition. माझ्या अवस्थेला स्पर्श कर. I need you, Lord. मला तुझी गरज आहे प्रभू.
प्रभू If you don't help me, जर तू मला मदत केली नाही I shall surely तर die. आज मला मेल्यातच जमा धर. Come down. येशू खाली ये. Hear my cry. माझं रडणं ऐक. See my tears. माझे अश्रू बघ. Bless me. मला आशीर्वाद दे. Touch me. मला स्पर्श कर. Heal me. मला बरं कर. Deliver me. मला सुटका दे. Satisfy me. मला समाधान दे. Jesus is coming. येशू येत आहेत. Jesus is coming. येशू येत आहेत. You called his name. तुम्ही त्यांच्या नावाला हाक मारली He is come. तर येशू आलेले You आहे. called his name. तुम्ही येशूंना हाक मारली He आहे. is ministering to येशू you. तुझी सेवा करताय. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you, आज्ञा करतो in the name of येशूंच्या Jesus, नावात leave. सोड. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या Leave in नावात. Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Every body pain, सगळ्या अंगवेदना I command you in मी the name आज्ञा of करतो Jesus. येशूंच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Lord, touch them now. प्रभू त्यांना आता स्पर्श Touch कर. them now. प्रभू त्यांना आता स्पर्श कर. Heal them now. प्रभू त्यांना आता आरोग्य दे. Heal them प्रभू now. त्यांना आता आरोग्य दे. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करताय. Jesus is touching येशू you. तुम्हाला स्पर्श करताय. Every headache, डोकेदुखी vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Migraine problems, मायग्रेनचा आजार be healed in Jesus' म्हणजे name. अर्ध डोकं दुखणं येशूंच्या नावात निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात Swelling in the body, अंगावर आलेली सूज those who have swelling in the body, ज्या लोकांच्या अंगावर सूज be आहे healed in Jesus' name. येशूंच्या नावात Hold भरेवा. her, hold her, hold her, come on. तिला धरा पटकन In the धरा. name of Jesus. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Every swelling in the body, अंगावर आलेली सूज vanish in Jesus' name. नेक येशूंच्या Come नावात. on, ladies, pick up. Ladies, बायकांनी उचला तिला. I need the ladies to be very quick. मला बायका इथे चपळ पाहिजेत. In the बायकांनी name तिला of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Jesus is ministering to you. येशू तुमची सेवा करतायत. Jesus is touching you now. येशू तुला आता स्पर्श करतायत. Every pain vanish in सगळ्या Jesus' वेदना name. येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. People who have lumps in the body, ज्या लोकांच्या अंगावर गाठी आल्या be healed in Jesus' येशूंच्या name. नावात भरेवा. Let those lumps vanish in त्या Jesus' गाठी name. येशूंच्या नावात भऱ्या होऊ देत. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. Check up in your bodies. आपलं शरीर तपासा. Something is happening. काहीतरी होत आहे. Some evil power is leaving you. दुरात्म्यांची वाईट शक्ती तुम्हाला सोडून जाते. Healing is coming in you. आरोग्य तुमच्यामध्ये येत आहे. You are feeling fresh. तुम्हाला ताजं तवानं वाटत आहे. You are feeling energetic. तुम्हाला ऊर्जा मिळालेली आहे. Every weakness, सगळा अशक्तपणा I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave. सोड. Leave their bodies in Jesus' name. सोड त्यांचं शरीर येशूंच्या नावात. Let that weakness go in तो Jesus' सगळा name. अशक्तपणा येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Let the strength of Jesus enter them. येशूंची ताकद त्यांच्यात प्रवेश करू दे. Stomach pain, पोटातल्या वेदना vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Tumor, ट्यूमर people suffering with tumor, ज्या लोकांना ट्यूमर झालंय be healed in Jesus' येशूंच्या name. नावात भरेवा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात भरेवा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. 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 Spondylitis, मानेचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Heart problem, हृदयाचे आजार those who have had heart attacks, ज्या लोकांना हार्ट अटॅक येऊन गेला the Lord is healing you now. प्रभू तुमच्या हृदयाला आता All आरोग्य the देतात. blocks, Lord, let it be removed in Jesus' हृदयातले name. सगळे ब्लॉक येशूंच्या नावात निघून जात आहेत. Stone in the kidney, किडनीत झालेले खडे vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ देत. Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरे होऊ देत. Liver problem, be healed in Jesus' लिव्हरचे name. आजार येशूंच्या नावात बरे होऊ देत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Problem in the eyes, डोळ्यांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Problem in the ears, कानांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Thank you, Jesus. धन्यवाद There is येशू. one person here. एक माणूस इथे आलाय. You are becoming weaker and तो weaker. माणूस दिवसेंदिवस अशक्त होत चाललाय. You are eating, तो खातो but nothing is really helping you. पण अंगाला लागत नाही. तुला मदत होत नाही. You have become skin and bones. तो माणूस अगदी हड झालेला आहे. The Lord Jesus is touching you now. प्रभू येशू त्या माणसाला आता स्पर्श Be करताय. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Withered hand, वाळलेले हात be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. People who have frozen shoulders, त्या लोकांचे खांदे काम करत नाही. Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them in आणि त्यांना Jesus' name. आरोग्य दे. येशूंच्या नावात Jaundice, कावीळ be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरी होऊ दे. Fever, ताप some people are suffering with fever for काही a long लोकांना time. ताप आलाय. अनेक दिवसांपासून It ताप goes and comes, goes and comes. ताप येतो जातो येतो जातो. The Lord Jesus is touching you and healing you प्रभू now. येशू तुला आता स्पर्श करून आरोग्य देतात. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात भरा हो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Goiter problem. गॉइटर गाठी Somebody has got goiter एक problem. माणूस आलाय त्याला गॉइटर झालंय. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा हो. Piles problem. पाईल्स मूळ व्याधाचा आजार Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरा होऊ दे. Thank you,
Jesus. धन्यवाद येशू. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही, rise up and walk in Jesus' उठा आणि name. चालायला लागा येशूंच्या नावात. Rise up and walk in Jesus' उठा आणि name. चालायला लागा येशूंच्या नावात. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद येशू. Now you devil आता सैताना who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो, I command you in Jesus' तुला name. येशूंच्या नावात मी आज्ञा करतो, Leave. सोड या लोकांना. Devil, go in Jesus' name. सैतानाचा येशूंच्या नावात. Devil, go in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात जा. All witchcraft power, चेटूक करणी, all demonic power, सैतानी शक्ती I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूंच्या नावात. Leave. सोड In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. The devil is going. सैतान निघून See, the चालला. devil is going. बघ सैतान निघून चालला. Evil power is going. वाईट शक्त्या निघून चालल्या. Witchcraft power is चेटूक breaking. करणी तुटून चाललं. Divination power is breaking. तंत्र मंत्र विद्या बाहेरचं निघून All चाललं. over the place. सगळीकडे Jesus is moving by his सगळीकडे. power. वर खाली बाहेर अंगणामध्ये गेट पाशी येशू आलेले आहेत. In the name of Jesus. येशूंच्या नावात. You also say, तुम्ही पण म्हणा, say devil, leave me in Jesus' name. सैताना मला येशूंच्या नावात सोड. Say witchcraft power, leave me in Jesus' चेटू name. करणी येशूंच्या नावात मला सोड. Say demonic power, leave me in Jesus' name. सैतानी शक्त्या मला येशूंच्या नावात सोड. Say fear, leave me in Jesus' बरं, name. भीती मला येशूंच्या नावात सोड. Say confusion, leave me in मग Jesus' सगळा name. गोंधळ मला येशूंच्या नावात सोड. Leave you devil in the name of सोड Jesus सैताना Christ. येशूंच्या नावात. In the name of Jesus. खबरदार या लोकांना Skin या. disease, त्वचा रोग leave in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये Leave सोड. in Jesus' name. येशूंच्या नावामध्ये In the सोड. name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Leave in the name of Jesus सोड. Christ of येशूंच्या Nazareth. नावात सैताना. Touch them, Lord, त्यांना स्पर्श कर and प्रभू. bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, those who need financial blessings, bless them. प्रभू ज्यांना आर्थिक आशीर्वाद हवेत त्यांना ते दे. Those who need a house, give them a house. त्यांना राहायला घरं हवीत त्यांना घरं दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, Lord. ज्यांना 2, 3, 4 चाकी गाड्या हव्यात त्यांना गाड्या दे. Remove the people from their debts. लोकांना त्यांच्या कर्जातनं काढ माझ्या Prosper देवा. them. त्यांना समृद्ध कर. Let there be peace at home. लोकांच्या घरात शांती Let पाठव. there be joy at home. लोकांच्या घरात आनंद पाठव. Let there be unity at home. लोकांच्या घरात एकी पाठव. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those couples who need a blessing of a child, ज्या जोडप्यांना संतानाचा आशीर्वाद हवाय bless them in Jesus' त्यांना name. आशीर्वाद दे येशूंच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद दे Be बाबा. blessed in Jesus' name. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in Jesus' name. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Praise God. देवाला धन्यवाद. Give a mighty clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. Mighty clap. जोरात 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 टाळी वाजवा. And don't worry, काळजी करू नका. God has taken care. देवाने सगळं काही सांभाळलंय. Everything will be all right in your सगळं life. चांगलंच होणार आहे तुमच्या जीवनात. Don't worry. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही.